नमस्कार मित्रांनो, साधारण 1957 मध्ये प्रदर्शित झालेला मदर इंडिया नावाचा चित्रपट कदाचित आपण सर्वांनी बघितला असेल। त्या चित्रपटामध्ये अत्यंत चांगल्या रीतीने ग्रामीण संस्कृती किंवा ग्रामीण अर्थकारण किंवा आपण कृषी अर्थव्यवस्था काय आहे किंवा कृषीची परिस्थिती काय आहे हे चांगल्या रीतीने त्या चित्रपटामध्ये चित्रित केलेले आपण पाहतो। मित्रांनो, हा चित्रपट आपल्याला माहिती आहे की मेहबूब खान यांनी प्रदर्शित केलेला होता आणि अत्यंत चांगल्या रीतीने त्यावेळी ऑस्करचं नामांकन सुद्धा मिळालेला हा पहिला चित्रपट होता। मित्रांनो, असं काय या चित्रपटामध्ये होतं की याला ऑस्कर पर्यंत जायचं एक नामांकन मिळालेलं, काय इतकं त्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं तर तेच की आपल्याला जी रिअल कंडिशन जी आपल्या भारताची किंवा वास्तव जे आहे भारताचं, भारतीय कृषी अर्थव्यवस्थेचं, ते आपल्याला त्या चित्रपटामध्ये पाहायला भेटलं किंवा भारतातलं जे काही आर्थिक शोषण काय आहे ते सुद्धा चांगल्या रीतीने त्या चित्रपटामध्ये पाहायला भेटलं। मित्रांनो, या चित्रपटामधलं एक पात्र आपल्याला माहिती आहे, सुखीलाल नावाचं पात्र, जे की सावकार असतात आणि एका शेतकरी कुटुंबाचं ते शेतकऱ्यांचं जे काही शेती असेल तर तो सावकार हडप करतो। छोट्या थोड्याशा कामासाठी ते पैसे घेतात शेतीला लावण्यासाठी आणि त्याचं व्याज वाढत जातं आणि चक्रवाढ व्याज घेऊन एक दिवस त्या शेतकऱ्याची शेती तो सावकार हडप करतो। मित्रांनो, अशाच प्रकारची प्रकरणं आपल्या देशात व्हायची तेव्हाही आणि आताही होतात, हे म्हणजे अत्यंत दुविधेची गोष्ट आपण मानायला पाहिजे। अशातच एक प्रकरण म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं, एक म्हणण्यापेक्षा अनेक प्रकरणं म्हणेल मी। तर मित्रांनो, एक प्रकरण याच्यासाठी की साधारण दोन शेतकऱ्यांना त्यांची शेती सावकाराकडून परत मिळवण्यासाठी तब्बल 20 वर्ष संघर्ष करावा लागतो। यापेक्षा वाईट परिस्थिती आपल्या महाराष्ट्राची किंवा देशाची काय असू शकते याचा आपण विचार न केलेला बरा। मित्रांनो, साधारण बघा, एक आपल्या महाराष्ट्रातला जिल्हा आपल्याला चांगल्या रीतीने माहिती आहे, ज्याला दोन विशेषणं लाभले, एक सकारात्मक विशेषण आणि एक नकारात्मक विशेषण। ज्याला सकारात्मक जर बघितलं तर त्याला म्हणतात पांढऱ्या सोन्याचा जिल्हा आणि नकारात्मक जर बघितलं तर त्याला म्हणतात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा, तोच म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आलेला असेल यवतमाळ जिल्हा। मित्रांनो, असं काय झालं की साधारण 1991च्या नंतर शेतकरी हा सरळ कर्जबाजारीपणाने आत्महत्या करायला लागला। साधारण 1991च्या पूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या अगोदरही किंवा स्वातंत्र्यानंतरही शेतकरी किंवा 1991 पर्यंत आपल्या देशामध्ये शेतकरी आणि सावकार नव्हते का? ते आत्ताच आले का? किंवा शेतकऱ्यांना आताच त्या सावकारांच्यामुळे आत्महत्या करावी लागते का? तर त्यापूर्वी सुद्धा शेतकरी होते आणि सावकार सुद्धा होते आणि अत्यंत चांगल्या रीतीने चालायचं। पण असं काय झालं की 1991 नंतर त्यांना शेतकऱ्याला कर्जबाजारीपणाने आत्महत्या करावी लागली। मित्रांनो, यासाठी आपण विविध कायदे सुद्धा आणले, तर ते कायदे सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर अशातच आपली एक वाईट परिस्थिती म्हणजे अशी की बघा, शेतकऱ्यांना 20 वर्ष तब्बल आपली शेती परत मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो। हेच यामागचं आपल्याला कारण बघायचं की 1991 नंतर असं काय झालं किंवा आपल्याला शेतकऱ्यांना का बरं सावकारांपर्यंत जायला लागतं? बँकिंग सिस्टीम आपली सक्षम नाही आहे का? बँकिंग सिस्टीम आपली सक्षम नाही आहे का? शेतकऱ्यांना आपण कर्ज देत नाही का व्यवस्थित? आपण माल्यासारख्या लोकांना कर्ज देतो आणि कर्ज डुबीत काढतो, ते आपल्याला चालतंय, मग शेतकऱ्यांनी डुबवलेलं कर्ज आपल्याला चालत नाही, मग आपण त्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलनं करावी लागतात। दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांना दिल्लीसारख्या ठिकाणी जाऊन आंदोलनं करावी लागतात, वर्षभर आंदोलनं चालतात। मग या देशामध्ये शेतकऱ्यांची अवस्था चांगली आहे असं आपण म्हणायला पाहिजे का? हे आपण या ठिकाणी याचंच कारण मीमांसा आपण या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, बघा, साधारण 1970च्या दशकामध्ये आपल्या देशामध्ये आपण हरित क्रांती आली आणि हरित क्रांतीचं आपल्याला माहिती आहे की प्रोडक्शन सुद्धा वाढायला लागलं देशामध्ये। आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण सुद्धा झालो, अन्नधान्य आपलं वाढलं। मात्र एका बाजूला दुसरी जर बाजू आपण बघितली तर आपल्या कृषीचा खर्च सुद्धा वाढलेला होता। कृषीचा खर्च वाढलेला, त्या प्रमाणात प्रोडक्शन सुद्धा वाढलं, मात्र भाव त्या प्रमाणात वाढले का याचा आपण विचार करायला पाहिजे। मित्रांनो, भाव त्या प्रमाणात वाढलेले नव्हते। कृषीचा खर्च तर वाढला, पण खरंच शेतकऱ्यांना भाव त्या प्रमाणात भेटत होता का? मग 1991ला असं काय झालं की आपल्याला शेतकरी आत्महत्या सुद्धा करायला लागला। शेतीचा खर्च तर त्याचा वाढला, पण आत्महत्या करायला लागला। आपण बघतो देशाचा संबंध 1991-92च्या नंतर जगाशी यायला लागला। LPG धोरण आणलं आपण 1991-92ला आणि या 91-92च्या LPG म्हणजे ज्याला आपण खाऊजा धोरण म्हणतो, कदाचित शेतकऱ्यांना खाणारं धोरण आपण असं सुद्धा त्याला म्हणू शकतो। तर त्यातच 1994ला वगैरे 94-95ला WTO आलं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्यात शेतीचे असे शेतीविरोधी धोरणं सुद्धा तयार व्हायला लागली, विशेषतः भारतीय शेतीच्या विरोधामध्ये।
मुळात भारत हा कृषीप्रधान देश आहे. या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी जर मरत असेल, शेतकरी जर आत्महत्या करत असेल, यापेक्षा वाईट परिस्थिती काय असू शकते किंवा वाईट गोष्ट या देशासाठी काय असू शकते याचा आपण विचार न केलेला बरा. अशातच मित्रांनो, यवतमाळमध्ये 2 शेतकऱ्यांना 20 वर्ष संघर्ष करावा लागला. यासाठी आपण विविध कायदे आपल्याकडे होते. साधारण सावकारग्रस्त जे काही कायदे आहेत सावकाराच्या नियमनासाठी 1946 पासून वगैरे आपले इथे कायदे होते. स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून आपल्याला सावकाराच्या विरोधामध्ये कायदे दिसतात. यातच जर बघाल तर आपण 1773चे आपले इथे दख्खनचे दंगे आपण बघतो. दख्खनच्या दंग्यांमध्ये सावकारशाहीच्या विरोधामध्ये दंगे होतात आणि ब्रिटिश सरकार सुद्धा त्याच्यावरती काही तोडगा काढते. मात्र महाराष्ट्र शासन किंवा भारत सरकार अजूनही यावरती तोडगा काढू शकलेलं नाही असं आपण म्हणायला पाहिजे काय. तर मित्रांनो, अशातच आपले इथे काही एक सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समिती होती यवतमाळमधली. त्याचे अध्यक्ष प्राध्यापक घनश्याम दरणे सर होते, जे की आपण थंबनेलवरती पाहू शकतात. यांनी अशा प्रकारचं यवतमाळमध्ये अशा प्रकारच्या शेतकरी आत्महत्या चालायच्या. या अशा काही शेतकरी सावकारग्रस्त जे काही शेतकरी संघर्ष समिती आहे, या शेतकरी संघर्ष समितीने पुढाकार घेऊन की जे काही आपल्या जिल्ह्यामध्ये चाललं आहे, ही एक वाईट गोष्ट आहे आपल्या जिल्ह्यासाठी आणि हे एक दूषण आपण आपल्या जिल्ह्यासाठी म्हणायला पाहिजे. यासाठी जी समिती पुढे आली आणि या समितीने सुद्धा काही इनिशिएटिव्ह घेतला आणि राज्य शासनापर्यंत ही समिती पोहोचली आणि त्यांनी राज्य शासनाला सुद्धा अशी मागणी केली की आमच्यासाठी शेतकरी सावकारग्रस्त जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी काहीतरी कायदा असायला पाहिजे. या समितीने महत्त्वपूर्ण एक म्हणजे त्या ठिकाणी परिश्रम घेतले आणि त्या तत्कालीन जे काही आपले गृहमंत्री होते, साधारणतः 2010च्या सालामध्ये 2007च्या सालामध्ये माननीय RR पाटील, ज्यांचा सध्या ते हयात नाही आहेत, म्हणजे अत्यंत चांगले आपले गृहमंत्री होऊन गेलेले RR पाटील, त्यांचं विशेष त्या ठिकाणी आपण आभार मानायला पाहिजे की त्यांनी एक अशा प्रकारचा कायदा विधिमंडळामध्ये पारित करून घेतला 2007ला. 2007ला कायदा पारित करून घेतला आणि त्यानंतर 2010 पर्यंत तो कायदा साधारणतः केंद्राकडे गेला राष्ट्रपतींच्या संमतीसाठी आणि त्याला संमती मिळतपर्यंत आपण अशा प्रकारचा कायदा 2014चा आपला कायदा हा तयार झाला. त्यालाच आपण शेतकरी सावकार नियमन अधिनियम आपण त्याला म्हणतो 2014चा, तो आपण पारित केला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न करायला लागलो. तर अशातच आपल्या इथले जे काही शेतकरी होते, म्हणजे शेतकऱ्यांना जेव्हा गरज असायची शेतीला पैसे लावण्यासाठी, तर शेतीचा खर्च ऑलरेडी वाढलेला होता, तर मग थोड्या पैशासाठी बँक त्यांना पैसे देत नव्हती, म्हणून ते सावकाराकडे जायला लागले. सावकारांकडे ते पैसे घ्यायला लागले. नंतरच्या काळामध्ये ते सावकार त्यांच्याकडे काही गहाणखत मागायला लागले. गहाणखताचे ते वरती नंतर त्या शेतकऱ्यांना त्याची शेतीच खरेदी करून मागायला लागले. जेव्हा मग हा शेतकरी तो व्याजाने घेतलेला पैसा परत करून द्यायला लागला, तर तो सावकार त्या गोष्टीला नकार द्यायला लागला की नाही, ही शेती मी आता तुझी खरेदी केलेली आहे, मी तुला परत देऊ शकत नाही. अशातच मित्रांनो, या कायद्याची आपल्याला गरज पडली. हा कायदा येऊन सुद्धा या शेतकऱ्यांना 20 वर्ष त्यांना परिश्रम घ्यावे लागतात. या शेतकरी सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीला त्या ठिकाणी अशा प्रकारची मदत त्यांना द्यावं लागते, तरी सुद्धा यांना 20 वर्ष संघर्ष करावा लागला. आजही त्या शेतकऱ्यांना 20 वर्ष ते शेतकरी त्या ठिकाणी खटला जिंकलेले आहेत, तरी सुद्धा ते शेती त्यांच्या ताब्यामध्ये येऊ शकलेली नाही आहेत अजून. अशी परिस्थिती आजच्या कंडिशनमध्ये आपल्या महाराष्ट्राची आहे. तर अशातच मित्रांनो, आपण आजला जो हा नेमका कायदा काय आहे 2014चा, किंवा महाराष्ट्रामधले किंवा इतर काही कायदे जे आहेत साधारण ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा पारित झालेले, ते सुद्धा आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी या कायद्यांची या ठिकाणी बघणार आहोत. तर हेच आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये की नेमका खरंच या कायद्याचे वैशिष्ट्य काय आहे की याला 20 वर्ष. मित्रांनो, अशा प्रकारचा आपला एक प्रोग्राम आहे. त्या ठिकाणी जे काय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघतोय त्याच्यावरती जो काय आपला एक 2025 पासून जे काय आपला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आहे MPSCचा, त्या संदर्भात तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं आहे किंवा रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. तर त्या रायटिंग प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओवरती एक प्रश्न डिझाईन केलेला आहे. तर त्या प्रश्न तुम्हाला या व्हिडिओवरून लिहिता येईल अशा प्रकारचा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिलेला आहे. तर तो तुम्हाला 150 शब्दांमध्ये लिहून पाठवायचा आहे. प्रश्न आहे बघा, डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ द महाराष्ट्र मनी लेंडिंग रेग्युलेशन ऍक्ट 2014 महाराष्ट्र सावकारी नियंत्रण कायदा 2014चे महत्त्व काय, चर्चा करा. अशा प्रकारचा 150 शब्दांमध्ये तुम्हाला एक प्रश्न लिहायचा आहे. तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ह्याची एक कॉपी मिळेल, ती तुम्हाला प्रिंट करून तुम्हाला आपल्या जे काही व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे याच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यूट्यूबच्या दिसेल, त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला हा पाठवायचा आहे किंवा चौकशी करून तुम्हाला नक्की त्याचे आणि तो उत्तर तुम्हाला चेक करून त्या ठिकाणी मिळणार आहे. चला तर मग बघूया आपण हा नेमका कायदा काय आहे किंवा याची पार्श्वभूमी काय आहे. बघा, आपण हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014चा आहे.
आणि याच्यामध्ये बघाल तर 2016ला सुधारणा सुद्धा झालेली आहे, काही महत्त्वाच्या सुधारणा सुद्धा त्यामध्ये झालेल्या आहेत. पुढे बघूया. हे प्राध्यापक घनश्याम दर्णे ज्यांनी एक स्वतः एक प्राध्यापक आहेत ते आणि समाजकार्य महाविद्यालयाला प्राध्यापक आहेत, या सरांनी विशेष त्या कायद्यासाठी सुद्धा परिश्रम घेतला आणि या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची शेती मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. मित्रांनो, एक त्यांना शेती परत मिळाली असताना लोकसत्ताचीच ही न्यूज आहे, लोकसत्ता वृत्तपत्राची न्यूज होती. साधारणतः बघा, यवतमाळ जिल्ह्यात 2 शेतकऱ्यांना 20 वर्ष संघर्षाला अखेर यश, अवैध सावकारीत हडपलेली 9 एकर शेती त्यांना परत मिळालेली आहे. 9 एकर शेतकरी त्या शेतकऱ्यांना परत मिळालेली आहे. ही शेती त्यांच्या त्या ठिकाणी तलाठी वगैरे दिसत आहेत, विविध जे काही ग्रामीण अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सहभाग मिळालेला आहे किंवा सहकार्य त्यांना मिळालेलं आहे. तर विशेष परिश्रम या सावकारग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचं होतं या ठिकाणी. 1946चा कायदा होता बघा, मुंबई सावकारी अधिनियम कायदा. साधारण आपण महाराष्ट्र जो आहे तो अगोदर संयुक्त महाराष्ट्र होता आणि तो याच्यामध्ये महाराष्ट्र जो भाग आहे तर हा आपल्याला मुंबई प्रांतामध्ये दिसतो, मुंबई प्रांत. आणि तिथलं जे विधिमंडळ होतं त्या विधिमंडळाने 1946ला अशा प्रकारचा एक कायदा पारित केलेला होता. त्या कायद्यामध्ये बघा, एडवर्ड लॉ कमिटी 1901ला स्थापन करण्यात आलेली होती. त्यामध्ये 1903ला त्यांनी काही रेकमेंडेशन केलेले होते, काही सूचना दिलेल्या, त्याला शिफारशी केलेल्या होत्या किंवा अहवाल दिला. सावकाराकडून शेतकरी समाजाने शोषण होत आहे, सावकाराकडून शेतकरी समाजाचे शोषण होत आहे हे या अहवालामध्ये यांनी सांगितले 1903ला. आणि अशा प्रकारचा चित्रपट आपण 1957ला बघतो. मेहबूब खान यांनी प्रदर्शित केलेला हा चित्रपट. आणि हाच तो सुखीलाल जो की सावकार आहे, तो सावकार या शेतकरी कुटुंबाकडून कर्ज घेतो, या शेतकरी कुटुंबाला कर्ज देतो, एकदम मायनर कर्ज देतो आणि छोट्याशा कर्जामधून त्यांना तर इतकी मोठी त्यांची शेती हडप करतो. हे शेतकरी जे काही संघर्ष करताना आपल्याला दिसतात, शेती वाचवताना दिसतात, पण ते वाचू शकत नाही, तर ते शेतकरी अशा प्रकारची परिस्थिती या चित्रपटामध्ये मदर इंडियामध्ये मांडलेली आपल्याला पाहायला भेटते. तर 1909चा हे कंडिशन आहे की जे काही एडवर्ड लॉ आहे या कमिटीने अशा प्रकारचं रेकमेंडेशन केलं 1903ला. त्याच्यानंतर पाहायला भेटतं बघा, त्यांचे हिंसक पडसाद उमटलेले होते या गोष्टीचे, हिंसक पडसाद उमटलेले होते. म्हणजे 1903ला ज्यांनी जो अहवाल दिला त्याचे दंगलीही या कारणामुळे घडल्या होत्या. त्यानंतर पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने यावर नियंत्रणासाठी समिती स्थापन केलेली होती. हीच समिती एडवर्ड लॉ जी समिती आहे ही त्याच्यासाठीच स्थापन केलेली होती, कारण की शेतकऱ्यांच्या या सावकारशाहीच्या विरोधामध्ये दंगली उठत होत्या. आपल्याला माहिती आहे की दख्खनचे दंगे सुद्धा सावकारशाहीच्या विरोधामध्येच होते. तत्कालीन जे काही तिथले प्रतिष्ठित शेतकरी होते त्यांची सुद्धा शेती हडप केलेली होती. अशा प्रकारे त्या इंदापूरच्या भागामध्ये किंवा सुपे प्रांतामध्ये अशा प्रकारचा दंगा झालेला आपण पाहतो. आणि डेक्कन रेत वगैरे त्या ठिकाणी हे केलेलं होतं. शिफारस काय आहे बघायची. शिफारस केली जर्मनीमध्ये ज्या प्रकारे सहकार तत्वावर कृषी पतसंस्था आहेत, जर्मनीमध्ये त्यावेळी सहकार तत्वावरती कृषी संस्था होत्या, तशा पतसंस्था भारतातही असायला पाहिजे अशी कमिटीने या रिकमेंड केलेलं होतं 1909ला. त्याच्यानंतर अशा प्रकारच्या पतसंस्था निर्माण करा अशी एक प्रमुख शिफारस त्यांनी केली होती. या समितीच्या शिफारशीच्या आधारे ब्रिटिश सरकारने मान्य करून 1904 मध्ये सावकारी संपुष्टात आणण्यासाठी सहकार कायदा मंजूर केला. 1904 मध्ये सहकार कायदा मंजूर केला. तो आपल्याला पेपरमध्ये विचारला गेला आहे, साधारणतः राज्यसेवा प्रिलिम्सला विचारला गेला 2022च्या. तर अशा प्रकारचा कायदा होता, तो सहकार कायदा पारित झाला. त्याच्यानंतर या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर सावकारीवर काही अंशी नियंत्रण मिळाले, परंतु पूर्णपणे संपुष्टात येऊ शकली नाही. सावकारी त्या कायद्याने सुद्धा संपुष्टात येऊ शकली नाही. म्हणून या सरकारने काय केलं, मुंबई सावकार अधिनियम कायदा पारित केला 1946ला. सावकारीवर परत नियंत्रण आणण्यासाठी सहकार कायद्याने काहीच होऊ शकलेलं नाही. साधारणतः हा सहकार कायदा आपल्याला 1904चा सहकार कायदा दिसतो, पण त्याच्यासाठी काहीच होऊ शकलं नाही सावकारीवरती नियंत्रण. म्हणून मग आपल्याला परत 1946ला अशा प्रकारचा कायदा आणावा लागला, तो म्हणजे मुंबई सहकार नियंत्रण सावकारी कायदा. ठीक आहे. तर त्यानंतर पुढचे बघूया. अशा प्रकारचे विविध कायदे शासनाने त्यावेळी आणलेले होते. बघा, अत्यंत महत्त्वाचा कायदा म्हणजे आपल्याला 2014चा, म्हणजे 46 पासून आपण नंतरच्या काळात आपल्याला 2014 मध्ये विशेष कायदा दिसतो, तो म्हणजे सावकारी नियंत्रण कायदा. माननीय RR पाटील यांचं विशेष परिश्रम या कायद्यासाठी होतं आणि ते तत्कालीन गृहमंत्री होते. आणि त्यावेळी जे काही सावकार शेतकऱ्यांच्या शेती हडप करत होत्या त्यावेळी अनेक निर्णय त्यांनी चांगले निर्णय शेतकऱ्यांच्या बाजूने घेतलेले आहेत, हे आपण पाहतो, आपल्याला माहिती असेल कदाचित. तर नवा कायदा कसा अस्तित्वात आला हे पाहूया. 2007 मध्ये या विषयाचे विविध तज्ज्ञ आणि कायदेतज्ञ, उच्च न्यायालयाचे आजी माजी जे काही न्यायाधीश असेल यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर विविध राज्यांचे सावकारी नियंत्रण कायदे अभ्यासले गेले. विविध राज्यांमध्ये सुद्धा काही सावकारी कायदे होते.
शेतकऱ्यांच्या विरोधात गेलेल्या निकाल प्रकर्षाने अभ्यासला गेला. शेतकऱ्यांच्या विरोधात गेलेले काही निकाल होते, म्हणजे काही सावकारांच्या बाजूने निर्णय लागलेले होते. कारण की ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, शेतकऱ्यांनी जर शेतकरी त्या सावकाराला शेतीच खरेदी करून दिलेली आहे, मग प्रूफच काही राहिलेलं नाही की आम्ही शेतकऱ्याकडून किंवा सावकाराने आम्हाला व्याजाने पैसे दिले आहेत. म्हणजे न्याय एक सरळ बाजू आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आहे याचं विचार मंथन करण्यात आलं. या सर्व गोष्टींचं अभ्यासाअंती महाराष्ट्र सावकारी नियम अधिनियम सर्वंकष मसुदा तयार करण्यात आला. तो मसुदा 2007 मध्ये तयार करण्यात आला आणि अनेक संवाद, परिसंवाद, मसुदा समिती आणि शासन स्तरावर आयोजित करण्यात आलं आणि याच्यानंतर चर्चा वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आणि सन 2010 मध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे विधेयक पहिल्यांदा मान्यता देण्यात आली. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने 2010 मध्ये याला मान्यता दिली. मात्र या मान्यतेसाठी परत आपल्याला केंद्राकडे पाठवावं लागलं, म्हणजे केंद्र सरकारकडे पाठवावं लागलं, राष्ट्रपतींकडे पाठवावं लागलं. हे विधेयक राष्ट्रपतींकडे गेलं परवानगीसाठी आणि राष्ट्रपतींकडून परवानगी घेऊन ते 2014च्या विधिमंडळामध्ये हे विधेयक पुन्हा ठेवण्यात आलं. 2014च्या याच्यामध्ये विधिमंडळामध्ये परत ठेवण्यात आलं आणि ते विधेयक बघा 2 एप्रिल 2014 रोजी राष्ट्रपतींनी या विधेयकाला मंजुरी दिली आणि 4 एप्रिल 2014 रोजी महाराष्ट्र सरकारने राजपत्रातून हे अधिनियम प्रसिद्ध केलं. जे आत्ताच आपण राजपत्र बघितलं त्याच्यामध्ये बघितलं तर 4 एप्रिल 2014 या दिवशी त्या ठिकाणी, म्हणजे तत्काळ तेव्हा काँग्रेस गव्हर्नमेंटच होतं म्हणजे त्या काळामध्ये, तर 2014 मध्ये नंतर मग लगेचच भारतीय जनता पक्ष आला. तर भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा त्यांच्यानंतर 2016 मध्ये त्यामध्ये सुधारणा केलेली आपल्याला पाहायला भेटते त्या कायद्यामध्ये. त्यानंतर याचे वैशिष्ट्य वगैरे बघूया. नवा कायदा कसा अस्तित्वात आला बघा. नवा कायदा कसा अस्तित्वात आला, कायद्याचे वैशिष्ट्य काय आहे, वैशिष्ट्य बघूया की जुन्या कायद्यात व्याज आकारणीत दामदुपटीचे नियम सावकार स्तरावर लागू नव्हता. जुना कायदा जो काही होता 1946चा वगैरे, त्याच्यामध्ये कायद्याचं जे काही व्याज आकारणीत दामदुपटीचा नियम सावकार स्तरावर लागू नव्हता. हे एक त्याचं वैशिष्ट्य होतं, म्हणून आपल्याला नवीन कायद्यामध्ये ते ऍड करावं लागलं. नव्या कायद्यात कलम 31(3) अंतर्गत दामदुपटी व्याजाचा आकारणीचा नियम त्या ठिकाणी ठरवून दिला गेला. दामदुपटीचा जो काही व्याज आकारणीचा नियम आहे तो याच्यामध्ये ठरवून दिला. जुन्या कायद्यामध्ये तो उपलब्ध नव्हता. त्याच्यानंतर आहे स्थावर मालमत्ता संशयितरित्या सावकाराकडे आढळल्यास ती जप्त करण्याची तरतूद सुद्धा कायद्यात नव्हती, पण ती आता आहे. जर एखादी संशयग्रस्त जर एखादी प्रॉपर्टी असेल तर ती आता जप्त करता येऊ शकतं. नव्या कायद्यामध्ये हे आहे फरक अशा प्रकारे आहे. नव्या कायद्यातला कलम 18 मध्ये या संदर्भात तरतूद आहे की पूर्वीच्या कायद्यात चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणीत मनाई नव्हती. पूर्वीच्या याच्यामध्ये चक्रवाढ व्याज आकारता येत होतं, म्हणजे व्याजावर व्याज. जर एखाद्याने 1000 रुपये घेतले आणि तो जर विशिष्ट कालावधीमध्ये वापस देऊ शकला नाही, जर याच्यावरती 1100 रुपये जर व्याज झालं तर यावरती परत चक्रवाढ व्याज लागत जाईल. म्हणजे आपल्याला अभ्यासाला चक्रवाढ व्याज आहेत त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाही, व्याजावर व्याज वाढत जाईल. ठीक आहे, कास्केडिंग इफेक्ट तसा होत राहील. तर अशा प्रकारे व्याजावर आकारणी अशी नव्हती. मात्र 2014च्या कायद्यामध्ये अशा प्रकारची याच्यावरती बंदी आणण्यात आली, चक्रवाढ व्याजावरती. त्याच्यानंतर नव्या कायद्यात याविषयी स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे आणि ज्यामुळे सावकाराकडून होणाऱ्या चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज आकारणीला चाप बसला गेला. त्यानंतर बघा नंतरचं काय आहे, ज्या व्यक्तीने परवाना नसताना सावकारी व्यवसाय केला असेल, ज्या व्यक्तीने परवाना नसताना सावकारी व्यवसाय केला असेल म्हणजे अवैध सावकारी असेल, तर त्याच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा नोंदण्याची तरतूद नवीन कायद्यामध्ये आहे. जर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला तर त्याची जमानत होणार नाही, त्याला अटक होणार आणि अजामीनपात्र गुन्हा तो ठरला जाणार आहे. त्यानंतर सावकाराचे नियंत्रण करणाऱ्या यंत्रणेवर कोणतेही फौजदारी नियंत्रण करता येणार नाही, हे एक आहे. त्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करताना कोणीही अडसर ठरल्यास तो अडसर दूर करण्यासाठी राज्य सरकार राजपत्राद्वारे आदेश पारित करून योग्य ती कारवाई करू शकेल अशी विशेष तरतूद कलम 55 मध्ये करून ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे नवीन कायदा इतका आपल्याला सक्षम दिसतो की सावकारशाहीचे जे काही मनमानी असेल तर ती बंद करण्यासाठी, त्यांना चाप लावण्यासाठी. ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. सावकार दिसत असेल, व्यंगचित्र या ठिकाणी आहे. तर हे सावकार आपला शेतकरी दिसत आहे, याच्यावरती सावकारी कर्ज, मित्र, नातेवाईक कर्ज हे सगळं त्याच्यावरती दिसत आहे आणि तो एकंदरीत आत्महत्येला प्रवृत्त होतो. हे सगळं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर दिसतं बघा नंतरच्या काळात आपल्याला एवढं महत्त्वाचं आहे आणि आपल्याला कायदा सुद्धा दाखवला असतो, तर आपल्याला PDF सध्या अवेलेबल नाही. तर मित्रांनो अशा प्रकारचा सावकारग्रस्त जो कायदा आहे हा आपल्यासाठी इतका महत्त्वाचा 2014चा. पण तरीही बघा इतका महत्त्वपूर्ण कायदा असून सुद्धा या शेतकऱ्यांना साधारण 20 वर्ष संघर्ष करावा लागतो आपली शेती परत मिळवण्यासाठी.
तर यावरती आपण कारणमीमांसा करायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. तर नक्कीच मित्रांनो, याच्यावरती तुम्ही काहीतरी नक्की लिहायला पाहिजे. जो काही आपला प्रश्न आहे तर तो आम्हाला पाठवा आणि लिहून पाठवा व्यवस्थितरित्या. तुम्हाला नक्की तो चेक करून मिळेल किंवा त्याचे काही सुधारणा असतील, काही बारकावे असतील, ते सुद्धा तुम्हाला या उत्तर पत्रिकेमध्ये सांगितलं जाईल. तर मित्रांनो, या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.